एक उमेदीने 3 ते 4 शत्रू आक्रमणासाठी पळत येणार आहे. परंतु पळत आल्यानंतर इथं अचानक छोटा दरवाजा झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणावरून विहिरीचं जे ओव्हरफ्लो आहे तो कशा स्वरूपात खाली केला जात असायचा ती कन्सेप्ट आपण बघू. आपण आता विंचूकड्याकडून वरती महादेव मंदिराकडे चाललेलो. जय भवानी, जय शिवाजी. हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यामध्ये. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत लोहगड. तर लोहगड पाशी आल्यानंतर अगदी या ठिकाणी बाजूला पार्किंग आहे, या साईडला 4 व्हीलरचे पार्किंग आहे, या बाजूला जर बघाल तर 2 व्हीलरचे पार्किंग आहे. येथूनच आपल्याला पार्किंगचे चार्जेस पे केल्यानंतर अगदी जवळीलच बाजूनीच वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर येथूनच आपल्याला वरती ट्रेकला जावं लागतं. लोहगड मोहिमेला सुरुवात झालेली आहे. आजच्या मोहिमेमध्ये आपल्या सोबत आहेत, त्यांची ओळख करून देतो. प्रथमतः ही आई धनश्री, हिला आपण रतनगड या ट्रेक सोबत बघितलं असेल. त्यानंतर ही आई प्रतिभाताई, आमची साववे, ही फक्त 2.5 वर्षाची. ही तुमची वहिनी, माझी मिसेस वर्षा. पाठीमागे आहे अशोक दादा. तर आज आपण सर्वजण गड ट्रेक करण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झालेलो आहोत. खालून ज्या वेळेस येत होतो तेव्हा वाटलं होतं का वन खात्याचं हे पोस्ट आहे, परंतु ही वन खात्याचं पोस्ट नसून गड संवर्धनाकडे किंवा गडावरती जी साफसफाई ठेवली जाते त्यासाठी आपल्याकडून या ठिकाणी शुल्क आकारले जाते. प्रत्येक माणसी 25 रुपये. आता गडावरती जातानाच एक गोष्ट आपल्याला बघायला भेटते, बाजूला स्वच्छता तर बघताय, बाजूची ग्रीनरी पूर्णतः सांभाळलेली आणि वरती गडाचे संवर्धन चालू. त्या ठिकाणी या कोण्याचा दगड अवेलेबल नसेल तर हा दगड येथील जो आपण शुल्क भरतो त्यातूनच खालून तयार करून वरती घेऊन चाललेले. हा नेण्यासाठी इकडे 2 ते 3 माणसं आणि इकडे 2 ते 3 माणसं पूर्णतः खांद्यावरती घेऊनच वरपर्यंत जाणार आहे. आपण जे 25 रुपये देतो नक्कीच वाटतंय की त्या 25 रुपयाचं बेनिफिट इथं आल्यानंतर आपल्याला बघायला भेटते. त्याचनुसार या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकता बाजूला कॅमेरे पण लावलेले, म्हणजे या ठिकाणावरून पर्यटक वरती कोण जाते खाली जाते पूर्णतः निगराणी ठेवण्यात येते. तर या गडाच्या बाबतीत जर काही सांगायचं जर बोललं तर फॅमिलीसाठी खरंच बेस्ट गड आहे. तर फॅमिली घेऊन नक्की या गडावरती तुम्ही व्हिजिट करा. 10 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपण येऊन पोहोचतोय ते दरवाजाच्या खालच्या बाजूला. वरती जो आपल्याला दिसून येतो तो गणेश दरवाजा आहे. छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये प्रथम किल्ला घेतला गेला तो रोहिडेश्वर. रोहिडेश्वर नंतर तोरणा घेतला. तोरणा घेतल्यानंतर हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. येथूनच पुढे राजांनी कल्याण आणि भिवंडी प्रांत जिंकण्यासाठी ज्यावेळेस निघाले त्याच वेळेस लोहगड, बाजूचा विसापूर हे किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले. भौगोलिक स्थिती जर बघितली तर लोहगडावरती कोणत्याही बाजूने चढण्यासाठी रस्ता नाही. एकमेव रस्ता जो आहे आता आपण ज्या बाजून चाललेलो त्याच बाजून. ह्या बाजून जाताना आपल्याला 4 दरवाजे लागतात. या ठिकाणी आता आपण बघू शकतो त्यावेळेस कातळात पायऱ्या होत्या, आता हे पुरातत्व खात्याने बांधलेल्या पायऱ्या. साधारणतः तुम्ही बघू शकता ह्या बाजूला रस्ता होता त्याच वेळेस. या स्वरूपातच वरती आल्यानंतर येथून आपण टर्न घेतो. पुढे टर्न घेतल्यानंतर या ठिकाणावरती एक वास्तू स्थापत्य दिसून येतं आपल्याला, जेणेकरून या बाजूला आपल्याला बुरुज दिसतोय या स्वरूपात एक बुरुज असणार आहे. यामुळे काय होत असणार आहे, ज्या वेळेस खालील शत्रू एक उमेदीने 3 ते 4 शत्रू आक्रमणासाठी पळत येणार आहे, परंतु पळत आल्यानंतर इथं अचानक छोटा दरवाजा झाल्यामुळे त्यांना आतमध्ये जाण्यास नक्कीच अडथळा तयार होणार आहे. इथून एकच शत्रू पुढे येणार. पुढे परत तुम्ही बघू शकता पूर्णतः रस्ता रुंदवलेला आहे. यामुळे नवीन शत्रू जिथे मोठ्या प्रमाणात अडथळा तयार होणार आहे. त्यामुळेच ही जी बांधणी केलेली यामुळं शत्रूला आक्रमण करताना कशा स्वरूपात केला पाहिजे कोणताही अंदाज लागत नाही. खालून आपण ज्यावेळेस बघत होतो त्या टायमाला वाटत महादरवाजा ह्या बाजूला असेल, परंतु आपण आलेलो ह्या दरवाजाकडे. गड चढताना सुरुवातीला येथील स्थापत्य कलेचं उदाहरण बघितले, परंतु ह्या गडावरती आल्यावरती खूप काही गोष्टी विशेष दिसत आहेत मला. तुम्हाला पण इतर गडांवरती गेल्यानंतर नक्कीच दिसतील. चला आपण पुढे जाऊया. आता समोर जो दिसतोय आपल्याला गणेश दरवाजा दिसतो. चला, गणेश दरवाजाच्या खाली आता आपण उभे राहिलेलो आहे. बाजूचा बुरुज बघू शकता एकदम व्यवस्थित स्वरूपात आहे. आणि गणेश दरवाजाची जी मांडणी आहे या बाजूला गणेशाची मूर्ती आहे, याही बाजूला आपल्याला मूर्ती दिसते. त्या स्वरूपात आतापर्यंत आपण जेवढे गड बघितलेले याच्यावरती जो नगारखाना जो आहे भग्न अवस्थेत आपल्याला बघायला भेटतो. लोहगडावरती आल्यावरती गणेश दरवाजाच्या वरती जो नगारखाना आहे ते एकदम सुव्यवस्थित आहे. तर थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी
पाणी जाण्याची व्यवस्था एकदम उत्तम प्रकारे होते. या इथे आपल्याला बघायला भेटते ती बघू शकता. इकडनं पूर्णतः दगड होते. या दगडास ती छेद करून खाली जाळी तयार केली, जेणेकरून कोणताही कचरा येऊन ते पाणी लॉक होणार नाही आणि इथून खाली पुढे निघून जाणार आहे. त्या बाजूला आपण हे बलदंड असे दरवाजे बघायला भेटत आहेत. प्रत्येक गडावरती ज्या स्वरूपात आपल्याला देवड्या बघायला भेटतात त्या स्वरूपात या बाजूला एक देवडी बघायला भेटते. थोडस पुढे आल्यानंतर या बाजूला एक देवडी बघायला भेटते, परंतु आता ही अर्ध्या स्वरूपात आहे. पुढची बाजू पडून गेलेली. गडावरती गड संवर्धन एकदम उत्कृष्ट प्रकारे केले आणि या ठिकाणी आपल्याला याच्यातून तोफा बघायला भेटतात. आता ह्या ज्या तोफा आहेत या तोफा आपल्याला शिवकालीनच बघायला भेटतात. आता तुम्ही म्हणाल शिवकालीनच कशा? शिवकालीन जी तोफ बनवली जायची ही साधारणतः 5 फुटाच्या अंतरामध्ये बनवलेली जायची. त्यातीलच या तोफांचे बघू शकता. तर साधारणतः बघा ह्या तोफेचं 5 फुटाचं अंतर आहे आणि याच्यापेक्षा या 2 तोफा अजूनच आपल्याला बारीक दिसतात. यावरून आपल्याला समजून येतं की ह्या तोफा शिवकालीन आहे. या ठिकाणी आपल्याला शिलालेख बघायला भेटतो. हा शिलालेख या स्वरूपाचा आहे की गड बांधणी करत असताना प्रत्येक गडावरती पहिल्यांदा एक प्रथा मांडली जायची की नरबळी दिला जायचा. तसाच गणेश दरवाजासाठी नरबळी दिलेला आहे सावळे कुटुंबानी. या स्वरूपाचा हा लेख लिहिलेला आहे या ठिकाणी. आता या लेखापासून आपण थोडस पुढे गेल्यानंतर आपल्याला या बाजूला या ठिकाणावरती आपल्याकडे जे पहारेकडे आहेत हे पहारा करत असणार. ज्या ठिकाणी आपण खाली गाडी पार केली तो बाजूचा संपूर्ण भाग कव्हर केलेला आहे. या ठिकाणी मोठ्या स्वरूपात दगड बघायला भेटतो. तुम्ही समजशाल हा मध्ये का ठेवलेला आहे. ज्यावेळेस पावसाळ्याच्या टायमाला दरडी कोसळत आहे तर हा दगड वरून कोसळलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला दिसतोय. पण दुर्ग संवर्धन करणारे जे आहेत आपल्याला ते आता याला थोडा थोडा तोडून बाजूला करतायत. बाजूला तुम्ही बघू शकता काय तोडून त्यांनी बाजूला टाकले. आता आपण वर किल्ल्या बाजूस नगरखान्यावरती जाऊ. नगरखान्यावरती आपल्याला या ठिकाणावरून बघू शकता राजे झाले, मातब्बर मावळा झाला. तो जर येत असेल येथून आपला जो वरील मावळा उभा असणार आहे तो खाली लक्ष देऊन वरती माहिती देत असायचा आणि हीच माहिती दिल्यानंतर या ठिकाणी नगारा वाजवला जायचा. जसे दिवस जास्त झाले तसेच आपले गड पण थोडेसे भग्न अवस्थेत होत चाललेले. आता या ठिकाणी काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी हा दगड पूर्णतः हलतोय, त्यामुळे कोणत्याही ठिकाणी तुम्ही उभे राहता आणि काळजी घेऊनच उभे राहा. आता या ठिकाणी हलतोय, हा तुम्ही बघू शकाल पूर्णतः दगड हलतोय. त्यामुळे गड किल्ल्यांवरती ज्या ठिकाणी जाशाल त्या ठिकाणी काळजी घेऊनच उभे राहा. हा जो बाजूचा टोटली परिसर आहे हा नगरखान्यावरीलच आपल्याला परिसर बघायला भेटतोय. वरती जो जाण्यासाठी रस्ता आहे बाले किल्ल्याकडे जातो, परंतु आपण आता खालच्या बाजून चाललो आहोत. कारण वरती ज्या वेळेस आपण गडावरती आलो जो आपल्याला बलदंड मोठा बुरुज दिसला त्या बुरुजाच्या दिशेने चाललेलो आहे. चला आपण पुढे घेऊया. त्या दिशेने जाताना आपल्याला एक छोटासा दरवाजा दिसतोय. या ठिकाणी त्यावेळेस लाकडी दरवाजा आणि त्याला आपण प्रत्येक ठिकाणी बघतो लाकडी दरवाजाला एक पाठीमाग ओंडका टाकायची जागा असते ती तो कोपणी आपल्याला बघायला भेटते. हा बघू शकता आपण नगरखाना बघितलेला आहे. त्या ठिकाणावरती आपण उभे राहिलो होतो आणि समोरच दिसतोय तो गणेश दरवाजा. गणेश दरवाजा अगदी बाजूलाच आपण हा बघितला होता मोठा बुरुज. आपल्याला खाली जो एक दगड दिसला होता तुम्हाला जो दाखवला होता ते दगड कशासाठी आणता हे आता आपल्याला इथं आले होते समोर तुम्ही बघू शकता. ज्या ठिकाणी दगड पडताय त्या ठिकाणी त्या दगडांचा वापर केला जातोय. पूर्णतः खालूनच हा घडीव दगड बनवून वरपर्यंत आणले जात आहेत. ठीक आहे ना, खाली वास्तू दिसती पहिल्यांदा आपण इथे जाऊन बघूया. या ठिकाणावरती आपल्याला त्या काळचं सुलभ शौचालय दिसतंय. या ठिकाणी बघू शकता हा आउटलेस आहे. तर पाठीमागे आल्यानंतर आपल्याला दुसरी बाजू दिसते. आपल्याला इकडील बाजूस पण येथे पण शौचालय दिसतंय. तुम्ही बघू शकता
आणि हे जे आपल्याला दिसत आहे हे व्हेंटिलेशन साठी ठेवलेले आहेत. आपण त्या ठिकाणी जी वास्तू बघितली, खाली आपण सुलभ शौचालय बघितलं, त्या स्वरूपात इथे या ठिकाणी आपण 2 शौचालय बघितले, हे 3रं बघितलेले. या बाजूस बाहेर जाण्यास रस्ता आहे. तर आपण जो शौचालयाचा जो आउटलेस काढलेला होता त्या बाजूला बघूया आपण खाली कशा स्वरूपात आहे. तर या ठिकाणी एकदम छोटा दरवाजा आहे. या ठिकाणी त्या टायमाला हा एक दरवाजा चोर दरवाजा स्वरूपातच वापर केला जात असावा, कारण की बघू शकता या बाजूला बुरुंज आहे, वरील बाजूस शौचालय बघितले आणि खालील बाजूस हे आउटलेस आहे. या साईडनं मावळ्यांचा पूर्णतः राबता नाही, कोणत्या प्रकारची पण रहदारी नसल्यामुळं या बाजूला आउटलेस काढले, कोणत्याही प्रकारची दुर्गंधी वगैरे काहीच होत नसणार त्यावेळेस. त्यामुळे स्वच्छतेची पूर्णतः काळजी घेतलेली. आपल्याला पुढे एक छोटीशी खोली दिसली ती समोर. हे बघू शकता त्यावेळेस हा खडक हा पूर्णतः अथांग असणार आहे इथपर्यंत, आणि इथून बाहेर येण्यासाठी त्याला एक रस्ता असणार आहे. कारण या ठिकाणी दिसतं आपल्याला इथपर्यंत तोडलेला दिसतोय, व्यवस्थित पूर्णतः काटत आणलेला आहे, परंतु इथून वरचा भाग तुटून गेलेला आहे. साधारणतः त्यावेळेस इथून बाहेर येण्यासाठी आणि जो रस्ता आपण चोर दरवाजा आपल्याला वाटला होता त्याला हा रस्ता अटॅच केला गेला असं. आता खाली आतमध्ये आपण जो चोर दरवाजा बघितला त्याच्यातूनच इथे येण्याचा मार्ग बनवलेला असणार, परंतु खालून पूर्णतः हा दगड तुटून गेल्यामुळे आता रस्ता या ठिकाणापर्यंत आहे हा समजून येत नाही, परंतु नक्कीच हा मार्ग त्या दरवाजाला कनेक्ट केला असावा. आता इथे खाली आल्यानंतरच आतमध्ये तुम्ही बघू शकता या स्वरूपात खोली होती, परंतु बाहेरील बाजू पडल्यामुळे पूर्णतः गाळ माती आतमध्ये आलेली. चला आता आपण बाहेर निघूया. आतमधील खोलीचे स्वरूप बघितल्यानंतर एक गोष्ट दिसून येते. स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. त्यांना गडापासून ज्या ठिकाणावरती कुणाला अंदाजही लागणार नाही की ज्या ठिकाणी खोली असेल या ठिकाणीच गुप्त बातम्या किंवा त्यांच्या गुप्त माणसं ती या असल्या ठिकाणी राहत असायची. त्यासाठी या असल्या खोल्यांचा वापर केला जात असायचा. परंतु तुम्ही जर आलात ते एकटे असाल तर आतमध्ये जाण्याचं धाडस करू नका, कारण की काही आतमध्ये सर्प वगैरे असू शकतात. त्यामुळे सोबत जर कोणी असेल तर एक जण बाहेर थांबा आणि 2 जण आतमध्ये जाऊन बघा, म्हणजे वेळ प्रसंगी आतील व्यक्ती बाहेर व्यक्तीस आवाज देऊ शकतात आणि आपल्याला मदत करू शकतात. आपण बाहेर आलो होतो जे शौचालय आहे याचा आउटलेस बघायला, परंतु या ठिकाणचा दरवाजा बघितल्यानंतर थोडासा मनामध्ये शंका उत्पन्न झाली होती. त्यामुळे आपण इथून थोडंसं पुढे गेलो होतो आणि खरंच त्या शंकेचं निरसन पण झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला जी गुप्त खोली बघायला भेटलेली. नाना फडणवीसांच्या ताब्यात गड असताना महादरवाजाची रचना नाना फडणवीसांनी केलेली असं बोललं जातं. त्यानंतर वरती 16 कोणी आपल्याला विहीर बघायला भेटते. ही विहीरही नाना फडणवीसांनीच बांधलेली आहे. महादरवाजाच्या वरती हा नगारखाना आहे. या बाजूला गडाची थोडीशी बांधणी चालू आहे. सुंदर प्रकारे गडाची बांधणी चालली. ही जे कारागीर आहेत, जसं आपण खाली बघितले जे दगड वाहून आणतात यांचं तर श्रमदान आहेच, त्याचनुसार यांचं श्रमदानात मोलाचाच वाटा आहे, कारण त्यांचं जे योगदान आहे ते खरंच उत्तम प्रकारे आहे. असेच गड संवर्धन आपले जर राहिले तर अजूनही आपल्या पुढच्या 10 पिढ्यांना गड आपल्याला बघायला मिळतील. दादा कुठून आणता येते गड खालून? खाली आणलेले बाहेरून आणले. हा का? नांदेडहून आणले. हा दगड नांदेडवरून आणलेला आहे. याला कोणाचे दगड बोलता, काय बोलताय? काळा दगड. काळा दगड नाही नाही, आता आपण कसे बोलतो कोपरा वगैरे, त्याला काय बोलतात? कोपरा आहे. हा म्हणजे आपण जो तुम्हाला जे बोललो मी तो जो कोपऱ्याचा दगड, म्हणजे जे कॉर्नर असतायत हे कॉर्नर असे काही दगड तोडल्यानंतर लवकर तयार होत नाही, त्यामुळे हे घडी वाजतायत. ते बघू शकता हे छोटे छोटे वरती आल्यानंतर हे पुन्हा घासून वगैरे व्यवस्थित उत्कृष्ट प्रकारे बसवत आहेत.
हे पहा, हे बघू शकता खाली आपण या स्वरूपात एक एक दगड वर आणली जाते. खरंच हे दृश्य बघितल्यानंतर आहे ना शब्दच आठवत नाही आपण काय बोलावे. जबरदस्त मेहनत आहे. खरंच गडाचं संवर्धन खूप छान चाललेलं आहे. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो तो चुन्याचा घाणा. हे बघू शकता, हा चुना आहे, त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं. हा उत्कृष्ट प्रकारे मिक्स होऊन दिला जातो. त्यानंतर हा एकत्र केल्यानंतर यामध्ये ज्या सांध्यांमध्ये जे काही पहिला चुना भरला जायचा तो पूर्णतः निघून गेलेला आहे. आता हा चुना याच्यामध्ये भरून पुन्हा गड संवर्धन करतायत. हा चुन्याचा घाणा बघितल्यानंतर आपल्याला धान्य कोठी बघायला भेटते. आत्ताच ती धान्य कोठीमध्ये आपल्याला पाणी साठलेले दिसते. 2 मिनिटात आपण उन्हातून आलेलो आहे. थोडं थांबल्यानंतर दिसतंय पूर्णतः पाणी आहे, पण पाणी एकदम स्वच्छ आहे. हेच पाणी खाली चुन्याच्या घाण्यासाठी वापरतात. बाजूलाच ही एक दुसरी खोली आपल्याला बघायला मिळते. या खोलीतही पाणीच आहे. आता त्यावेळेस बघू शकता आत्ता पाणी साठलेले, परंतु दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक मास दिसतोय. येथूनच खाली पायरी बघता आपल्याला आतमध्ये हे बघू शकता. इथे पायरी मार्ग आहे, म्हणजे आता याच्यामध्ये दगड माती पडल्या म्हणून याची जी उंची आहे ही कमी झालेली. परंतु या ठिकाणी वरई आणि नाचणी हे धान्य ठेवले जात असायचे. या बाजूला थोडक्यात नाचणी ठेवली जात असावी, त्या बाजूला वरई ठेवली जात असावी. धान्य कुठेपासून आता आपण वरच्या बाजूला आलेलो आहे. वरच्या बाजूला आपल्याला बघायला भेटून लागतो हनुमान दरवाजा. ही आमची शिवकन्या तयार झालेली आहे. म्हणून ज्या वेळेला निघालो होतो तुम्ही आमच्या साऊचा चेहरा बघितला असेल, कारण रात्रभर आम्ही थोडासा प्रवास करून आलेलो होतो. कारण की जो मुंबई पुणे महामार्ग आहे याला बोरघाट बोललं जाते. खरंच आम्हाला त्याने बोरघाट का बोललं जाते त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. कारण सकाळी आम्ही निघालो होतो 4 वाजता, तिची थोडी सुद्धा झोप झालेली नव्हती आणि आम्हाला मध्ये फुल ट्रॉफिक लागलेली आणि त्या ट्रॉफिकमध्ये आम्हाला वाजले होते 10. त्यामुळे सकाळी तिचा चेहरा ड्रेस बीस आम्ही कोणत्या प्रकारचा केला नव्हता. आता साधारणतः इथे येऊन ड्रेस तयार केल्यानंतर आमची शिवकन्या उत्कृष्ट प्रकारे तयार झालेली. चला चला. महादरवाजापासून वरती आल्यानंतर वाटलं होतं हनुमान दरवाजा आहे, पण हनुमान दरवाजा नसून हा आहे नारायण दरवाजा. नारायण दरवाजाच्या वरती आपल्याला हनुमान दरवाजा बघायला भेटणार आहे. आता आपण आलो आहोत नारायण दरवाजापाशी. नारायण दरवाजापाशी आल्यानंतर आपली जी शिवकन्या आम्ही तुम्हाला दाखवली साऊ, यांना माकडांनी खूप त्रास दिलेला. आम्ही पळत आलेलो, ते बाजूला पळून गेलेले. परंतु तुम्ही जर आलात यांच्यापासून काळजी घ्या, कारण की आपल्यासोबत मौल्यवान वस्तू असतात. आपण खाण्याची वस्तू त्यांना देतो, परंतु त्यांना हे नाही कळत का कोणती गोष्ट खाण्याची, कोणती गोष्ट ते आपली बॅग वगैरे पण त्यामुळे ओढून घेतात. त्यामुळे काळजी घ्या. गडाला खूप दिवस झाल्यामुळे आता तुम्ही बघू शकता दगडीं खालचा चुना सुद्धा निघून चाललेला आहे. त्यामुळे दुर्ग संवर्धन तर करतायच, परंतु काही ठिकाणी असे जीर्ण होत चाललेले दगड. त्यामुळे तटबंदीवरती जाताना काळजी घ्या, कारण की काही दगड असे हलत आहेत. छोट्याशा खोल्या दिसत आहेत. देवडीच म्हणायला गेलेला, कारण की या बाजूला सुद्धा बघितलं तर आपल्याला दुसरी देवडी दिसते. या ठिकाणी एक आपला पहारेकरी विश्रांती करू शकतो. आता इथून पुढे निघाले होते आपल्याला नारायण दरवाजाच्या वरतीच आपल्याला हे नगारखाना बघायला भेटतो. ज्या स्वरूपात आपण खालील गणेश दरवाजा बघितलेला त्याच्यावरती जो नगारखाना होता त्या स्वरूपात येथील पण आपल्याला मांडणी बघायला भेटते. हनुमान दरवाजाची बांधणी खरंच सुंदर अशी आहे. या ठिकाणी बघू शकतो आपण प्रत्येक महादरवाजात आपण गेल्यानंतर आपल्याला जशी बाजूला देवडी बघायला भेटते तशी देवडी या ठिकाणी एका बाजूला देवडी आहे. त्यानंतर या ठिकाणी दरवाजासाठी जो पाठीमाग ढकलण्यासाठी ओंडका असतो दरवाजा अडवण्यासाठी, तो ओंडक्याच्या इथं खूप नाही. या ठिकाणी आपल्याला हनुमान दरवाजा वाटला होता, परंतु हा हनुमान दरवाजाचा सेफ्टीसाठी दरवाजा बनवलेला आहे.
जसा की आपण गडावरती पडकोटा असतो त्या स्वरूपात, परंतु हनुमान दरवाजा या ठिकाणी आहे. आता आमचे दोन्ही शिवभक्त थकलेले आहेत. एक इथं बसलेला आहे, ती आमची धनश्री शिवकन्या. आता धनश्रीच्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला हनुमानांचे शिल्प बघायला भेटते. त्या स्वरूपात या बाजूला सुद्धा आहे. आणि वरती बघू शकता हनुमान दरवाजाची कमान आणि त्या कमानीच्या वरती नगारखाना. नगारखान्याच्या वरतीच बघताना आपल्याला इथं दोन कमळाची फुलं बघायला भेटतात. आतमध्ये येतानीच जसं आपण पहिला गणेश दरवाजा बघितला होता त्या ठिकाणावरील जो दरवाजा होता तसाच हा पण दरवाजा एकदम भलाटी. ह्या दरवाजाला जे खिळे वापरले जातात, हे खिळे यासाठी वापरले जातात की गडावरती आक्रमण केल्यानंतर ह्या दरवाजा जर तुटत नसेल तर हा दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा वापर केला असायचा. परंतु आता आपण आलेलो आहोत 4 दरवाजे पार करून वरती. या ठिकाणावरती हत्ती येणं अशक्यच आहे. परंतु प्रत्येक दरवाजासाठी कन्सेप्ट वापरली जायची, कारण की परशत्रूने आक्रमण केल्यास ज्या शत्रूला गडाच्या महादरवाजापर्यंत हत्ती जर आणू शकला नाही तर तो दरवाजा तोडण्यासाठी एक ओंडक्याचा वापर केला जायचा. परंतु यावरती ओंडक्याचा मारा केला तर याच्यातच ओंडका फसला जायचा, त्यामुळे त्याला पुन्हा त्या ओंडक्याचा मारा करता येत नसायचा. त्या स्वरूपात या गडाची या दरवाजाची मांडणी आहे. दरवाजातून पुढे आल्यानंतर बाजूला ही देवडी स्वरूपात दिसतंय, कारण की हा बालेकिल्ल्यावरील मुख्य दरवाजा होता. या ठिकाणावरती मोठा आपला राबता असणार आहे. हनुमान दरवाजातून वरती आल्यानंतर आपल्याला बालेकिल्ला दिसतो. या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते राजसदर सभागृह. या ठिकाणावरूनच लोहगडाचा राज्यकारभार चालवला जात असायचा. या ठिकाणी राजसदर बघितली बाजूला जे आहेत वाडेचे अवशेष दिसतात आपल्याला. त्या ठिकाणावरून वरती गेल्यानंतर आपल्याला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव बघायला भेटतो. तर आपण आता तिकडं न जाता या ठिकाणावरून राजसदरीपासून आपण जाणार आहोत घोड्याची बागा आणि लक्ष्मी कोठी. या 2 वास्तू बघितल्यानंतर आपण विंचूकडा बघणार आणि तसा मग पुन्हा 16 कोणी तलाव वगैरे कव्हर करून या ठिकाणावरती या स्वरूपातच पुढे घोड्याची बागा असणार आहे. परंतु आता हे पडल्यामुळे आपल्याला फक्त जी वास्तू बघायला भेटते ती बघूया. पहिल्यांदा आपण या ठिकाणी जाऊया. आता या ठिकाणी आपण उन्हातून आल्यानंतर आतमध्ये एकदम दिसत नाही. या ठिकाणी पाणी साचलेले, दगड पण पडलेले. तर या ठिकाणावरून आपण इकडे बघूया काय आतमध्ये. आता या ठिकाणावरती आपण आल्यानंतर एक थोडस डाऊटफुल वाटते की आतमध्ये घोड्यांचे खाण्याचे जे खुराक असायचे त्यावेळेस तेच ठेवण्यात येण्यासाठी या खोल्याचा वापर केला जात असावा. कारण की या बाजूला आपण गेलो या ठिकाणचा जर डोर जर बघितलं एकदम छोट्या स्वरूपात आहे. इथून थोडासा घोडा घुसणं मुश्किलच आहे. त्यानंतर ह्या बाजूला आपण बघितलं नक्कीच या ठिकाणी घोड्यांसाठी धान्य ठेवलं जात असं. जसं आपल्याला तिकडे गेल्यानंतर आपल्याला जसं डाऊटफुल वाटलं त्या ठिकाणी धान्य साठवण केली जात असावी घोड्यांसाठी. आता या ठिकाणावरती बघू शकता या ठिकाणी एक खड्डा दिसतोय, या ठिकाणी दुसरा खड्डा दिसतोय, परंतु हा तो तुटलेला आहे. पण तो सेम कन्सेप्ट ही पुढे लास्ट पर्यंत आपल्याला दिसते. जसं की आता आपण गायींसाठी एक गव्हाण तयार करतो त्या स्वरूपामध्ये ही घोड्यांसाठी चारा खाण्यासाठी किंवा खाद्य खाण्यासाठी एक पूर्णतः गव्हाण असणार आहे. काही घोडे ह्या बाजूने उभे राहत असावे, काही घोडे ह्या बाजूने राहत असावे. आणि या ठिकाणावरती आपल्याला ही जे आता आपल्याला आपण जे गव्हाणचे बोलतो त्या गव्हाणीच्या वरती या खोबण्या दिसून येत आहेत. आता काही ठिकाणी पडलेले आहेत, परंतु इथे पण दिसते इथे. त्यानंतर ज्या ठिकाणावरती स्टार्टअप होतो आपण आता जशी टाकी दिसते आताच्या स्वरूपात याच्या समोरील बाजूची तर खाली एक वरती खोबणी दिसते, म्हणजे इथे लाकडाचा काहीतरी सपोर्ट असणार आहे त्या स्वरूपात इथे असणार आहे. म्हणजे ह्या गव्हाणीमध्ये इकडचा घोडा इकडे येऊ नये किंवा ह्या बाजूचा घोडा इकडे जाऊ नये याची पूर्णतः दक्षता घेतलेली. ही जी भिंत आपल्याला बघायला मिळते ही नंतर काळात बांधलेली भिंत आहे.
आता आपण आलो आहोत लक्ष्मी कोठीला ठिकाणी. कोठीच्या बाहेर आपल्याला तुटलेल्या स्वरूपात एक तोफ बघायला भेटते. त्यानंतर या ठिकाणी बाहेरील बाजूला आता जी भिंत होती ही पडलेल्या स्वरूपाने पडली, आतमध्ये सुव्यवस्थित येते. पण लक्ष्मी कोठीच असं का बोललं गेलं इथे? छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये लोहगड जेव्हा सामील झाला त्यानंतर छत्रपतींनी 1664 मध्ये सुरतीची लूट केली. सुरतीच्या लुटीसाठी छत्रपती गेल्यानंतर 6 जानेवारी 1664 ते 10 जानेवारी 1664 5 दिवस सुरतीची लूट चालू होती. या ठिकाणावरून भरमसाठ अशी लूट घेऊन छत्रपती परतीच्या मार्गाने येत होते. परतीच्या मार्गाने येत असतानाच राजांना खबर लागली की छत्रपतींचे वडील शहाजीराजे यांचे निधन झाले. यांचे निधन झाल्यानंतरच जिजाऊ आऊसाहेब सती जाणार होत्या हे कळाल्यानंतरच जी काही लूट होती ही लूट काय थोड्या प्रमाणात नव्हती. साधारणतः हजारो बैलगाड्यांच्या जोड्या, घोडे, गाढव यांच्यावरती ही लूट घेऊन येत होते. तर राजांनी तुर्तास नेताजी पालकर सरसेनापती यांना सांगितलं की तुम्ही ही जी लूट आहे ही लोहगडावरती तुम्ही घेऊन थांबा, मी पुढे राजगडावरती जाऊन आईसाहेबांची भेट घेतो. त्यावेळेस जी काही लूट होती ती या ठिकाणी आणून ठेवली होती. तर ही लूट कशा स्वरूपात या ठिकाणी नेताजी पालकरांच्या आधिपत्याखाली ठेवण्यात आलेली आतमध्ये जाऊन आपण बघूया. या ठिकाणच्या लक्ष्मी कुटीचे नियोजन कसे त्या काळचे आपल्याला थोडक्यात बँकच बघायला भेटणार आहे. आपण चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रशस्त असा हॉल बघायला भेटतो. हा हॉलच म्हणावा लागेल. आता तुम्ही बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात ही बाहेर जागा दिसते. त्यानंतर जसं की आपण या ठिकाणी आपलं इंटरेस्ट हा इंटरेस्ट केल्यानंतर आपल्याला आतमध्ये खोल्या बघायला भेटतात, मोठमोठ्या खोल्या. आणि समोरून बाजूस खोली, परंतु आपण काय करूया पहिल्यांदा डाव्या साईडला जाऊया, तिकडील खोली बघूया, नंतर आपण उजव्या साईडला बघूया. तिकडे आल्यानंतर आता आपण बाहेर उन्हातून आलेलो पटकन आपल्याला दिसत नाही कारण काळू खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण बघू शकता या बाजूला साधारणतः 10 बाय 10 खोली आहे. त्यानंतर ज्या 2 खोल्या बघितल्या याच्यापेक्षाही ही मोठ्या स्वरूपात आपल्याला खोली बघायला मिळते. आणि या खोलीच्या आतल्या बाजूस अजून एक खोली आहे, छोटीशी खोली 5 बाय 5 खोली असू शकते. आतमध्ये मोठ्या प्रमाणात काळोख असल्यामुळे आपल्याला खोल्या अशा स्पष्ट दिसत नाही कारण जो अंधार आहे खूप मोठ्या स्वरूपात आहे. ह्या बाजूला ज्या आपण खोल्या बघितलेल्या या दोन्ही खोल्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही खोल्या सर्व या 4 खोल्या समान स्वरूपाच्या आहेत. परंतु या ठिकाणी एक गोष्ट दिसते की या ठिकाणी एक खोली आहे तिच्या आतमध्ये खोली असावी. आपण जसं बँकेमध्ये असतो किंवा आपल्या घरामध्ये एक छोटंसं लॉकर असतं का जी अति महत्वाची वस्तू आहे ही अति सेफ्टीमध्ये ठेवली जाते. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आतल्या बाजूला छोटी खोली का म्हणजे या ठिकाणी जे हिरे असणार आहेत हे आतल्या खोलीमधले ठेवले जात असावे. त्यानंतर त्यापेक्षाही सोनं जे असेल ती ह्या ठिकाणी ठेवलं जात असावं. आणि या बाजूच्या ज्या खोल्या आहेत यांच्यामध्ये चांदी ह्या स्वरूपाचे सर्व धन ठेवले जात असावे. कारण की प्रत्येक खोलीमध्ये जर सगळे एकत्र डायरेक्ट टाकून दिलं तर वेळेला कोणत्या खोलीतून काय आणायचं हे कळणार. त्यामुळं या डिवाइड बाय सगळी अशी रचना केलेली. लक्ष्मी कोठीतून आपण आता बाहेर आल्यानंतर या बाजूला आपल्याला एक छोटीशी खोली दिसते. पूर्णतः माती वगैरे गेल्यामुळं हा भाग सगळा भरून आलेला आहे. पण आतमध्ये पुढे आल्यावरती काय समजून मिळते. आता आपण बघू शकतो हा वरचा छत पूर्णतः इथपर्यंत आलेला असतो. त्यावेळेला पूर्णतः काय दिसतो आपण आलेलो इकडनं आलेलो आणि इथून आतमध्ये गेलो होतो. साधारणतः पूर्णतः हे एक समान तिथपर्यंत असणार पूर्ण बंदिस्त. खालून जर बघितलं तर समजून पण येणार नाही या ठिकाणी एवढी मोठी कोठी असू शकते. म्हणजे एक रचना या स्वरूपात दिसून येते. बाहेर या ठिकाणी पण एक मोठीशी रूम असणार आहे. आता या बाजूला आपण बघितली इथल्या कोटीचे जे रक्षण करणारे आपल्यावाले मावळे असणार आहे
त्यांची या ठिकाणी राहण्याची सुविधा असू शकते, या बाहेरील बाजूस पहारा देत असावी. आणि मेन जे हिरे नाणे जे आहे ते पूर्ण सेफ्टी आतल्या बाजूला, म्हणजे मांडणी बागांच्या स्वरूपात केलेली एक जी लॉकर सिस्टम जी असते. या ठिकाणावरून एक गोष्ट बघायला भेटते थोडं. आता आपण बघा, गाडी या ठिकाणी आपण पार्क केलेली, तिथूनच आपण थोडंसं झाडांमधून गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला गणेश दरवाजा लागलेला आहे. गणेश दरवाजाच्या तिथेच बाजूला जो मोठा बलदंड बुरुज दिसतो, तिथून आपण ते सुलभ शौचालय वगैरे बघितले. तिथून वरती आलो, महादरवाजा बघितला. त्यानंतर वरती हनुमान दरवाजा बघितला. वरती बाले किल्ला. म्हणजे या ठिकाणावरती आपला जर मावळा जर उभा राहिला तर याच्या नजरेखाली पूर्णतः गड राहतोय. आणि खालील सुद्धा तिथलाय मावळा इकडच्या पूर्णतः तटबंदीवरती लक्ष ठेवत असणार त्यावेळेस. म्हणजे गडाची रचना अशी दिसून येते की गडावरती येण्यासाठी कोणत्याही बाजूनी मार्ग दिसत नाही. एकमेव मार्ग तोच आहे आणि तो मार्ग 4 दरवाजांनी एवढा जबरदस्त भला भक्कम केलेला आहे. खरंच या ठिकाणावरून आपल्याला गडाची कशी रचना केली ना येथून स्पष्ट दिसते. आता ह्या ठिकाणावरून जो समोर दिसतोय आपल्याला सुळका, हा विंचुकाड्याचा सुळका आहे. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणावरून स्लिप वगैरे होते, त्यामुळे सुरक्षिततेसाठी इथे बंद ठेवण्यात आलेली वाट. परंतु या ठिकाणावरून तुम्ही विंचुकाडा बघू शकता. परंतु जाण्यासाठी तुम्ही जर सक्षम जर असाल तर पूर्णतः काळजी घेऊन येथून उतरून आपण पुढे जाऊ शकतो. तर व्ह्यू पॉईंट पासून आता आपण खाली उतरलेलो आहे. संपूर्णतः काळजी घेऊनच उतरलोय. धनुला पण आम्ही हात धरून ड्रिलिंगच्या साहाय्यानेच उतरलेलो आहे. जर मधून जर येत असाल तर पाय वगैरे सरकू शकतो आपण. काळजी घेऊन एकमेकाला सहकार्य करूनच खाली या. आणि पाठीमागे बघू शकता विंचुकाडा, हा बघू शकता एकदम जबरदस्त असा निमुळता पुढे गेलेला आहे. बाजूला साधारणतः 50 फुटाचा डिस्टन्स आहे मध्ये जो आपल्याला दिसतोय. पुढपर्यंत आपल्याला जो जायचा आहे इथून 1000 फुटापर्यंतचा अंतर आहे. वरून पण तुम्ही कड्याचा आनंद घेऊ शकता, परंतु खालून येथे येऊन तिथपर्यंत जाण्याचा एक आनंद काय वेगळाच आहे, तो आपण अनुभवण्यासाठी खाली आलेलो आहे. ती धनु गड किल्ले सर करण्यासाठी एकदम एक्सपर्ट आहे. परंतु काय होतंय, भरपूर वेळेस मी गडांवरती जातोय पण तिला टाइमच भेटत नाही. आणि टाइम जरी भेटला तर सुट्टी राहत नाही. आणि सुट्टीच्या दिवशी कधी कधी माझ्याकडून मिस पण होतं गडांमध्ये. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथून काळजी घेऊन जर नाही गेला तुम्ही तर सरळ डायरेक्ट खाली जाऊ शकता. त्यामुळे असे काही स्पॉट असतात तर काळजी घेऊन, किंवा आपल्याला भीती वाटत असेल तर खाली बसून, हे बघा आमची धनु ज्या स्वरूपात उतरते त्या स्वरूपात उतरलं पाहिजे. तुम्हाला भीती वाटली पूर्णतः खाली बसून घेत जा तुम्ही आणि मग उतरा. कोणत्या प्रकारची भीती वाटणार नाही आणि स्लिपरी पण होणार नाही. वरील व्ह्यू पॉइंट वरून आपल्याला जो दिसत होता छोटासा तलाव, तो हाच होता. त्या तलावापाशी आता आपण आलेलो आहे. तर आता इकडच्या बाजूला एवढा दिसतोय हा तलाव. आणि तलावामध्ये त्या टायमाला उतरण्यासाठी हा छोटासा पायरी मार्ग दिसतोय. म्हणजे येथे उतरून पाणी पिण्यासाठी आपले मावळे काढू शकतात. त्यामुळे हे पाणी दूषित होणार नाही. कारण डायरेक्ट जर तुम्ही जर त्याच्यात जर जाणार तर नक्कीच त्याच्यात दूषितता वाढणार. या ठिकाणावरून पाणी घ्यायला त्रास पण नाही. आपण बाहेर निघाल्यानंतर ही बाजूला जे दिसते आपल्याला ही तटबंदी दिसते. आणि त्या तटबंदीनं पुढे जाताना या ठिकाणी एक मिनिट, या ठिकाणावरती आपल्याला एक छोटंसं इथे एक शौचालय दिसते. या ठिकाणी शौचालय दिसते, पण याचा आउटलेस बाहेरील बाजूस आहे. बाहेरील बाजूस तुम्हाला सांगण्याचं कारण एकच आहे की या ठिकाणी आपण बघू शकतो आतील बाजूस छोटासा तलाव आहे. या तलावातलं पाणी पिण्यासाठी यूज करत असणार आहे. तुम्ही म्हणशाल मग या ठिकाणी शौचालय कसं? आता या ठिकाणी आपले मावळे राहणार आहे तर त्यांना लघुशंका येणारच आहे. पण हे बनवताना याची एक मोठी जोखीम किंवा याच्यावरली एक मोठी काळजी अशी घेतली गेली, याचा आउटलेस तटबंदीच्या डायरेक्ट बाहेर काढलेला आहे. त्यामुळे ह्या पाण्याचा आणि ह्या सुलभ शौचालयाचा कोणत्याही प्रकारचा काही अडचण नाही. तर आपण इथून असं पुढे जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. विंचुकड्याच्या शेवटच्या पॉइंटला आता आपण आलेलो आहे. हवा खूप मोठ्या प्रमाणात चालली. एखादा खाली बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पॉइंट दिसतो. खालील बाजूस आपल्याला एक तटबंदी दिसते अशी राऊंड स्वरूपात. तर त्या तटबंदीच्या आपण बाजूला चाललेलो आहे. तर बाजूला जाताना आपल्याला ही आता ही वरचे काही अवशेष पडलेले. परंतु या ठिकाणी बघू शकता
पूर्ण आता कमान वगैरे एकदम सुव्यवस्थित येते. येताना फक्त इथून थोडीशी काळजी घेतली पाहिजे. आणि हा जो टप्पा दिसतोय हा बघू शकता वरती जशा स्वरूपात खाली उतरले ना तसं इथे पण खाली उतरला होता, पण आता इथे काय झाले दगड पडल्यामुळं पूर्ण ते भरून आलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता एक दरवाजा होता. हा दरवाजा या ठिकाणी यासाठी असणार आहे जरी खालून शत्रूने वरती आक्रमण जर केलं तर हा दरवाजा बंद करून वरील ज्या ठिकाणी आपण पताक्यापाशी दर्शन घेतलं त्या ठिकाणापासून वरून सुद्धा खालच्या शत्रूवरती प्रतिकार करू शकतात. त्यासाठी सुद्धा प्रत्येक गोष्टीची एक सेफ्टीची खूप काळजी घेतलेली. ही जागा पॅक झाली तर सगळे या बाजूला सगळा शत्रू थोपवला जाऊ शकतो. तर चला पुढे येऊया. वरील बाजूस हा बुरुंज आहे, मोठा बुरुंज आहे एकदम. आणि आपण आता आहोत खालच्या बाजूकडे. ज्या स्वरूपात आपण त्या बाजूने उतरताना आपल्याला जी कमान वगैरे दिसते त्या स्वरूपात या ठिकाणी पण दिसते. या बाजूची कमान जास्त प्रमाणात गाडून गेलेली. असं वाटलं होतं हा चोर दरवाजा असू शकतो. चोर दरवाजा या स्वरूपात नसतो. चोर दरवाजा हा तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला असतो, पण हा जो दरवाजा आहे तटबंदीच्या आतल्या बाजूला आहे. म्हणजे जे आपल्या आतील जे सैनिक आहे यांना ये जा करण्यासाठी या दोन्ही दरवाजांचा वापर केला जात असायचा. विंचूकड्याला आता आपण फेरा टाकून आलेलो आहे. विंचूकड्याची खोली बघू शकता साधारणतः 1,500 ते 2,000 फूट खाली खोली असून या ठिकाणावरून घोड्यांचं दळणवळण केलं जात असावं. त्याचवरती नंतर पुणे मुंबई हा महामार्ग उभा केला गेला. राहिल्यानंतर आपल्याला हा बाजूला विस्तीर्ण स्वरूपात हा पाण्याचा बॅकलॉग दिसतोय. हा आहे पवना डॅम. ज्या टायमाला आपण लोहगडाच्या महादरवाजाकडून वरती चढत होतो त्या टायमाला तर दिसत होता, पण त्या टायमाला आपल्याला स्वरूप समजून येत नव्हतं किती मोठ्या प्रमाणात. या ठिकाणी बघू शकता किती स्वरूपात पुढे तर दिसून येतच नाही. नंतर त्यानंतर इकडे जो पसरत गेलाय मुंबई साईडला जो बोरघाट पुरा आपला आलेला आहे त्या साईडला सुद्धा किती अंतरावरती काहीच समजत नाही. या ठिकाणावरून पवना डॅमचं विस्तीर्णाचं स्वरूप आपल्याला बघायला भेटतंय. कारण या ठिकाणावरती उभं राहिल्यानंतर पुणे मुंबईत महामार्ग पूर्णतः दिसतोय. त्यानंतर इकडं पवना डॅमचा विस्तीर्ण स्वरूप दिसतंय आपल्याला. खालील हा प्रदेश तुम्ही बघू शकता सगळा विंचूकड्यावरती आल्यानंतर कव्हर केल्यासारखा वाटतोय. तर तुम्ही पण आल्यानंतर विंचूकडा ह्या पॉइंटला नक्की विजिट करा. खरंच किल्ल्याचं स्वरूप भयंकर डेंजर आहे. हे बघू शकता आम्ही इथपर्यंत आलेलो दम लागलेला आहे. विंचूकड्याकडे जायचं जर असेल तर मनामध्ये भीती वगैरे बाळगू नका. फक्त जाण्या येण्याची तयारी ठेवा. कोणत्या प्रकारचा त्रास नाही. बाजूने रिलिंग वगैरे आहे. पूर्णतः सेफ्टी आहे. काळजी घेऊन जा. काळजी घेऊनच या. खरंच गडाची बांधणी अप्रतिम. आल्यानंतर गडावरती फक्त एक पिकनिक स्पॉट म्हणून येऊ नका, तर गडावरती आल्यानंतर प्रत्येक वास्तूला भेट द्या. नक्कीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणावरती काहीतरी नवनवीन गोष्टी बघायला भेटतील. कारण की रील्स आणि मोबाईलमुळे लोहगड हा एक पिकनिक स्पॉटच बनवून टाकलेला आहे. तर लोहगडावरती आम्ही सर्वांच्या तोंडून ऐकलं होतं एक पिकनिक स्पॉट होता, परंतु गडावरती कोणत्या कोणत्या वास्तू सुंदर आहेत ह्या शोधण्यासाठी आम्ही आलेलो आहे. अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक गडावरती नवीन वास्तू तर शोधतच आहोत, परंतु तुम्ही पण आल्यानंतर या वास्तू बघण्याचा आनंद लुटा. कारण प्रत्येक वास्तूपर्यंत गेलो तर आपल्या मावळ्यांनी काय त्याग केलेला आहे हा त्या ठिकाणावरती उभं राहिल्यावरती समजतंय. हे बघा आमची धनु चालून आलेली, दम लागलेला आहे. त्यामुळे ना एकदम छाती फुटायला होती तिच्यावरती. या ठिकाणावर आपण उतरलो होतो. इथूनच फक्त उतरताना काळजी घेऊन उतरा, कारण की ते पाईप वगैरे लावलेले आणि बाजूने आपल्याला येण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे थोडस काळजी घेऊनच इथे उतरा. चला आता आपण त्र्यंबक तलाव, 16 कोणी विहीर आणि महादेव मंदिर यांना लवकरच भेट देऊया. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. वरील बाजूत जाताना पाण्यात हा एक मोठा टाका दिसतोय. ह्या बाजूला एक दिसतोय, पण यामध्ये गवताचं जास्त साम्राज्य दिसते आणि पूर्णतः माती वाहून गेलेली दिसते. आणि त्याच्यात थोडस वरती बाजू आपल्याला गड्डी दिसते. या ठिकाणी पूर्णतः कातळात कोरलेलीच गड्डी. त्या ठिकाणी 2 बीम आहे तिला.
जाण्यासाठी तिकडनं रस्ता आहे आपल्याला, तिकडनं पण आहे. आणि आतमध्ये पण मोठे भीम आहेत. आणि पुढे यांनी अजून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु याच ठिकाणावरती थांबून घेतलेलं आहे. आणि या ठिकाणावरती एक विश्रामासाठीच ही जागा वापरली जात असावी, कारण आता भरपूर दिवस झाल्यानंतर हे जे बीम आहे मधले त्याच्यावाले जीर्णता दिसायला लागलेली, कारण ते पडतायत. आता पाणी टाक्यांपासून थोडस वरती आल्यानंतर आपल्याला 16 पुणी तलाव बघायला भेटतो. मित्रांनो, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये 1657 मध्ये लोहगड सामील झाला. त्यानंतर जो मोठा पुरंदरचा तह झाला, त्या तहामध्ये जे 23 किल्ले दिले गेले, त्या किल्ल्यांमध्ये लोहगडाचा पण समावेश होता. परंतु हा जास्त काळ काही मुघलांच्या सानिध्यात राहिला नाही. छत्रपतीने अवघ्या 5 वर्षामध्ये पुन्हा लोहगडास स्वराज्यामध्ये सामील करून घेतले, ते म्हणजे 1670 मध्ये. पुढे छत्रपतींच्या निधनानंतर हिंदवी स्वराज्य जे आहे संभाजीराजांच्या आधिपत्याखाली आले. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर शाहूराजांच्या कालावधीमध्ये कान्होजी आंग्रे हे या किल्ल्याचे किल्लेदार ठरले. पुढे पेशवाईमध्ये नाना फडणवीस हे किल्ल्याचे किल्लेदार ठरले. परंतु या किल्ल्यावरती इंग्रजांनी आक्रमण केले. नाना फडणवीसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिकार केला, परंतु ते अपयशी ठरले. त्याच वेळेस इंग्रजांच्या ताब्यामध्ये लोहगड गेला. परंतु लोहगडावरती इंग्रज आल्यानंतर त्यांना असं माहिती पडली की नाना फडणवीसांनी जे काही स्वराज्यातील जी धन दौलत जी असेल ती पूर्णतः ह्या 16 पुणी तलावामध्ये टाकलेली काय. तर इंग्रजांनी काय केलं, त्यावेळेस ह्या तलावाचं पाणी पूर्णतः खाली केलं. हे कशा स्वरूपात केलं काही माहित नाही. त्यांनी खाली कुठं छेद केला, कसा केला, त्याचे काय कारण काय, कारण त्यानंतर आजपर्यंत तलाव पूर्णतः कधीच भरलेला नाही. तर आता आपण जो आलेलो आहे 16 पुणी तलावापाशी, महादरवाजा आपण बघितला नाना फडणवीसांनी बांधला. त्यानंतर हा जो 16 कोली तलाव आहे हा पण नाना फडणवीसांनीच बांधला. याच्यावेळी आपण बघू शकता या ठिकाणावरती उभं राहिल्यानंतर आपल्याला 16 कोण दिसून येतात. आता आपण या ठिकाणी उभी आहे. आता हे बघू शकता 1 2 3 4, ज्या ठिकाणी पायरी तिथे 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि आपण उभा आहोत आता हा 16वा. अशा प्रकारात आहे. पुढे आल्यानंतर आता या ठिकाणी एक कन्सेप्ट बघायला भेटते आपल्याला. या साईडला सावकाचा आता ह्या बाजूला आपण बघू शकतो ही काय कन्सेप्ट आहे. आता खाली उतरण्यासाठी पायरी मार्ग आहे, परंतु या ठिकाणी एक पाणी जाण्यासाठी एक आपल्याला छोटस मुख दिसतं किंवा जागा दिसते. तर ही जागा कशा स्वरूपात आहे, जागा ती एवढ्या वरती दिसते, परंतु पूर्ण जर तलाव जर भरला तर याचा आउटलेस कसा बाहेर काढला जातो, नक्कीच वरून तर काढला जात नसावा. तर तो आउटलेस कसा काढला जात असायचा हा तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. हळू 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 इथं आता आपल्याला विहिरीमध्ये उतरण्यासाठी हा पायरी मार्ग आहे. येथून थोडस काळजी घेऊन, कारण 2 फुटाची पायरी, सावकाश उतरले तर काही अडचण नाही. जे पाणी जाण्याचं आपण त्या बाजूने जे बघितलेलं बाहेर जो निघतो ती लेवल आहे ह्या ठिकाणावरती, परंतु या ठिकाणी एक खोबणी दिसते. या खोबणीमध्ये एक होल आहे. म्हणजे साधारणतः जर तुम्हाला विहीर जर ह्या लेवल पर्यंत जर खाली करायची असेल तर इथली होलामधील जे काही लॉक असणार आहे किंवा जो आपण बोलतो एखादा छोटासा दगड वगैरे टाकणार तो काढून घेतला तर सर्व पाणी या ठिकाणावरून खाली करेल. परंतु आपल्याला वाटतं जर ह्याच लेवल पर्यंत जर ठेवायची विहीर भरलेली तर याच ठिकाणापर्यंत असे या कन्सेप्ट ठेवलेले आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणावरचा लॉक काढणार आहे त्या त्या ठिकाणावरती विहीर खाली खाली जाणार आहे. आता इथं फर्स्ट दिसते स्टेप, इथं सेकंड आणि इथं थर्ड, आणि सगळ्यात खालची स्टेप जी आहे तर आता इथे तर काही दिसून येत नाही, या ठिकाणी एक दिसते. साधारणतः विहीर किती स्वरूपात आपण भरून ठेवायचे त्यासाठी ही सगळी सुविधा केली जी बाहेरील बल्स आपल्याला दिसत आहेत त्या. आता आपण उतरलेलो आहे त्या ठिकाणावरून विहिरीचं जे ओव्हरफ्लो आहे तो कशा स्वरूपात खाली केला जात असायचा ती कन्सेप्ट आपण बघितलेली. आता ओव्हरफ्लो सिस्टम बघितलेली, पण विहिरीमधून पिण्यासाठी पाणी कशा स्वरूपात काढलं जायचं ते स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी वरती दिसतंय. आपण वरती जाऊन बघूया. पिण्याच्या पाण्यासाठी जो वापर केला जात असायचा ते पाणी तर डायरेक्ट खाली जाऊन तर आणत नसायचे. या ठिकाणावरून जर पाणी जर काढलं तर ते पाणी स्वच्छ राहणार आहे. या ठिकाणी एक लाकडी खोबणीमध्ये यारी बसवली जात असावी.
ते यारीतून पाणी ओढून घेतल्यानंतर ते पाणी हे ते हंडे वगैरे भरले जात असायचे आणि इथूनच आपली मावळे सुरक्षितपणे घेऊन जात असायचे. ही एक कन्सेप्ट दिसते. अशा प्रकारे ही 16 कोणी जी विहीर आहे नाना फडणवीसांनी कशा स्वरूपात बांधलेली हे आपण बघितलेलं आहे. आणि तुम्ही अंदाज लावू शकता, तर ही विहीर जर पूर्णतः भरलेली जर असेल तर आपल्या मावळ्यांना पूर्णतः 12 महिने पाण्याची कोणत्याही ठिकाणी कमतरता पडूच शकत नाही गडावरती. आपण आता बघितलेली आहे 16 कोणी विहीर आणि पुढे दिसत आहे आपल्याला त्र्यंबक तलाव आणि त्याच्या बाजूला ते दिसतोय भगवा पताका फडकताना त्या ठिकाणी महादेव मंदिर. ज्या ठिकाणी दर्गा दिसते त्याच ठिकाणी रासदर आहे. त्या ठिकाणावरून आपण पूर्णतः खालील बाजूस जाऊन पुढे विंचूकड्याकडून पूर्णतः गोल फेरा आता मारून येत आलेलो आहे. आणि इथूनच आता महादेव मंदिर बघितल्यानंतर महादरवाजातून आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहे. त्र्यंबक तलावाच्या जवळच आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पिण्याचे पाणी दिसते. खरंच या ठिकाणावरती शुद्ध पाणी आहे. फक्त पाणी घेताना पुढची काळजी घ्या, कारण की इथं पायरी आहे, खाली आपल्याला उभं राहायला चान्स नाही. तर ते पाणी भरताना आपल्याकडे जर पाण्याची बॉटल असेल या स्वरूपात बॉटल आहे, तर येणं एक भरताना थोडीशी काळजीपूर्वकच घ्या. एकदम स्वच्छ पाणी. कृपा करून हे गप्पी मासे बॉटलमध्ये भरून घरी नेण्याचा प्रयत्न करू नका, कारण प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बोर्ड बघू शकता, पिण्याच्या पाण्याचा बोर्ड आहे, एवढं स्वच्छ अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. पण गडावरती काही व्यक्ती येतात अशा प्रकारे कृत्य करतात, खाली पिण्याचं पाणी पण या ठिकाणी गुटखा वगैरे खाऊन तुंकलेले आहेत. यांना काय बोलणार आहे, कशी समज देणार आहे, यांना शब्दात तर काय बोलू शकत नाही. पण ज्या ठिकाणी आपण लक्ष्मी कोठी बघितलेले तिथून पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी आतमध्ये जी गर्दी होती त्या ठिकाणी सुद्धा एकदम स्वच्छ पाणी, ते पण पाणी सुद्धा तुम्ही जर गेले तर ते पण पाणी पिण्यासाठी वापरा, योग्य पाणी आहे. तर आता आपण इथं आलेलो, बाजूचा तलाव आहे दुसरीकडे, कारण याचं पूर्णतः पाणी काळं झालेलं आहे. तर समोर आपण आता त्र्यंबक तलाव बघूया. त्र्यंबक तलावामध्ये उतरण्यासाठी बाहेरी मार्ग आहे. आता या ठिकाणावरील काही पायऱ्या तुटलेल्या आहेत, तिथून खाली जाण्याचा प्रयत्न करू नका. या तलावापाशी आल्यानंतर काही जण आपली बुद्धी वापरते, कारण की पाठीमाग आपण जसं 16 कोणी तलाव बघितला त्या तलावाचे जसे कोण मोजले तसा एखादा व्यक्ती येथील कोण सुद्धा मोजू शकतो. येथील कोण जर मोजले तर 8 कोण बोलतायत. चुकूनही याला अष्टकोनी तलाव कोणी बोलू नका. हे इथं वरती बोर्ड आहे, याला त्र्यंबक तलाव म्हणतात. तुम्हाला खात्री करून सांगतो, हे बघू शकता समोरील बाजू एक कोण, 3, हे इथे 4, 5, 6, मी उभा आहे 7 आणि इथं 8, असे अष्टकोनी कोणी मोजू शकतात. परंतु असा प्रयत्न करून नावात बदल करू नका. बम बम बोले. आता आपण आलो महादेव मंदिरामध्ये आल्यानंतर एक गोष्ट एकदम उत्तम प्रकारे केली. येथील जे गुरु असतील किंवा शिवलिंगाची जी पूजा करतात त्यांनी या ठिकाणी काठी बांधलेली. ही काठी याच्यासाठी बांधलेली, भरपूर भाविक आल्यानंतर येथे दर्शन घेऊन एक अशी फेरी मारतात. महादेवाच्या ज्या पिंडीला आहे कधी फेरी मारायची नसते. ती का मारायची नसते, तर आपण पिंडीचा अभिषेक करतो, तो एकदम पवित्र अभिषेक असतो. आणि ह्याच अभिषेकातून जे काही पुढं पाणी जाईल, दूध जाईल, त्याला आपण कधी ओलांडलं नाही पाहिजे. महादेव मंदिरापाशी आल्यानंतर आमची सावजी होती, सकाळी साऊ होती, दुपारी शिवकन्या झालेली आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा तिनं रूप घेतलेलं आहे. आणि खरंच त्यांच्यामध्ये एक आम्हाला छत्रपती दिसू राहिलेले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, गणेश दरवाजापासून आपण बाली किल्ल्यामध्ये जाण्यासाठी प्रवेश केला होता. त्या दरवाजापाशी येऊन आता आपण थांबलेलो आहेत. तर आतापर्यंतचा व्हिडिओ येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बाजूची बेल आयकनची घंटी प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येतील. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय.